करतात का? आपला स्किन टोन, आपला कलर आपण लाईट करू शकतो का? काही असे ॲक्टर्स जे 90s मध्ये सावळे होते, पण आता मात्र चक्क त्यांचा स्किन टोन लाईट झालाय, ते गोरे झालेत. कसं काय? मग त्यांनी असं काय केलंय? आपणही ते करू शकतो का? मग ते कसं करायचं? मग असा एखादा कोणता इन्ग्रेडियंट आहे का की ज्यामुळे आपण गोरे होऊ शकतो? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांवर आपण आज चर्चा करणार आहोत. तर आपला सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे या ज्या फेअरनेस क्रीम्स असतात या खरोखर काम करतात का? यांचा खरोखर फायदा होतो का? यांच्यामुळे आपण खरंच गोरे होतो का? जसं की फेअर अँड लवली असेल, ही तुम्ही सुद्धा तुमच्या घरात कुणाला ना कुणाला तरी वापरताना बघितलंच असेल. म्हणजे ही गोष्ट काही आत्ता आलेली नाहीये की प्रत्येकाला छान दिसायचंय, प्रत्येकाला गोरं व्हायचंय. या गोष्टी ना कुठेतरी आपल्या इनसिक्युरिटीज मधून येतात. कुठेतरी ना प्रत्येकाच्या मनात हे आधीपासून भरलं गेलेलं की कुणी गोरा आहे तर तो सुंदर आहे. आणि मग याच गोष्टीचा फायदा मार्केटिंगसाठी होऊ लागला. आणि मग त्या मार्केटिंगबद्दल तर बोलायलाच नको. आपण टीव्हीवर ॲड्स बघितल्यात, काय काय सांगतात. या क्रीममुळे तुमची अख्खी लाईफ चेंज होऊन जाईल. मी आधी असा होतो आणि आता मी असा झालोय. तुम्ही सुद्धा या क्रीममुळे तुमची अख्खी काया पलटवून टाकू शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी या ॲड्समधून आपल्या डोक्यामध्ये घातल्या जायच्या आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायचो. आणि असं व्हायचं सुद्धा ना. आता आपण फेअर अँड लवलीचं एक्झाम्पल घेतलंय म्हणून त्याचबद्दल बोलूया. तुम्ही कधी फेअर अँड लवली लावून बघितली आहे? ती लावता क्षणी व्हाईट दिसतं. का दिसतं माहिती आहे? कारण त्यात झिंक ऑक्साईड आणि टिंट असतं. आणि जेव्हा आपण असं काही लावतो, एखादी अशी क्रीम ज्यात झिंक ऑक्साईड असतं, तर आपल्याला थोडं व्हाईट दिसतं. जसं की तुम्ही आताच्या काही सनस्क्रीनमध्ये सुद्धा बघितलं असेल. आपण ती सनस्क्रीन लावून आपल्याला व्हाईट दिसतं. कुठेतरी आपण त्याला बघा व्हाईट पॅच असं म्हणतो आणि तो आता आपल्याला आवडत नाही. उलट आताचे बरेचसे मुलं मुली व्हाईट पॅच देणाऱ्या सनस्क्रीन अवॉइड करतात. कारण ते जे व्हाईट दिसतं ती क्रीम लावल्यानंतर ते आता आपल्याला आवडत नाही. पण आधी ते आवडायचं, आधी ते ॲक्सेप्टेबल होतं. उलट आधी असं वाटायचं की ते लावल्यानंतर कुठेतरी माझा कलर छान दिसतोय, थोडासा उजळलेला दिसतोय. म्हणून सकाळी अंघोळ झाल्यानंतर असेल, बाहेर जाताना असेल, त्या क्रीम्सचा वापर केला जायचा. तर हे जाऊ द्या. आपला पॉईंट काय होता की फेअरनेस क्रीम्स खरंच काम करतात का? तर बघा, आपण बघूया की फेअर अँड लवलीमध्ये कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स असतात. त्यामध्ये असतं झिंक ऑक्साईड, नायसिनामाइड, ग्लिसरीन, लिकरिश एक्स्ट्रॅक्ट. बघा, नायसिनामाइड जे असतं ते आपल्याला इव्हन टोन देतं, आपले डार्क स्पॉट्स रिमूव्ह करण्यासाठी हेल्प करतं. असे काही इन्ग्रेडियंट्स खरंच त्यात असतात की ज्यामुळे आपल्या स्किनला फायदा सुद्धा होतो. पण मला सांगा, हे जरी खरं असलं तरीही ज्याप्रमाणे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दाखवलं जातं तसं पॉसिबल आहे का? एखादा व्यक्ती जो आधी पूर्ण सावळा असेल तो अचानक त्याची कायाच पालट होऊन जाईल, हे शक्य कसं आहे? बघा, थोडाफार फरक खरंच पडू शकतो, पण डायरेक्ट आपल्या स्किन टोनमध्ये खूप जास्त फरक पडून जाईल हे शक्य नाही आहे. बाकीच्या ॲड्समध्ये दाखवलं जायचं की आधी असा होतो, नंतर असा झालोय. तो फरक डायरेक्ट शो केला जायचा. ते लाईट्समुळे, फाउंडेशनमुळे, मेकअपमुळे ते आपल्याला दाखवायचे. आणि त्यावेळी बऱ्याचशा लोकांना याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन नव्हतीच. बघा, काही प्रमाणात फरक पडतो, पण जास्ती करून हा सगळा मार्केटिंगचा भाग असतो. लोकांच्या इमोशन्स बरोबर खेळलं जातं. तशा पद्धतीचे फुटेज, तशा पद्धतीच्या ॲड बनवल्या जातात. मग सगळ्या फेअरनेस क्रीम्स फेक असतात का? नाही, त्या फेक नसतात. आपल्या बॉडीवर जो टॅन असेल, धूळ असेल, जर एखाद्या क्रीममध्ये SPF असेल तर आपल्या चेहऱ्याला, आपल्या बॉडीला प्रोटेक्शन देणं असेल, या पद्धतीचे कामं त्या क्रीम्स करतात. ब्लेमिशेस रिड्यूस करणं असेल, डार्क स्पॉट्स कमी करणं असेल, आपला जो रिअल कलर आहे त्याला बाहेर आणण्यासाठी त्या मदत करू शकतात. कारण बाहेर जाऊन धूळ, पॉल्युशन या सगळ्यामुळे आपली स्किन कुठेतरी थोडीफार डॅमेज झालेली असते. तिला त्या क्रीम्स रिपेअर करतात आणि आपला जो रिअल स्किन टोन आहे ना छान, त्याला ते जास्तीत जास्त बाहेर आणण्याचा प्रयत्न करतात. पण असं अजिबात शक्य नसतं की एखाद्या क्रीममुळे अगदी तुमची त्वचा पूर्ण बदलून जाईल. म्हणून हे जे कोरियन स्किनच्या नावाने सुद्धा आजकाल बऱ्याचशा क्रीम्स दाखवल्या जातात. ते काहीतरी लावतात, काहीतरी असं बाहेर येतं आणि ते पुसल्यावर चक्क आपला कलर बदललेला असतो. त्या क्रीम्स पूर्णतः फेक असतात. बरेच जण त्या घेऊन सुद्धा टाकतात, पण नंतर त्यांना काहीच त्याचा फायदा होत नाही, फक्त त्यांचे पैसे वाया जातात. म्हणून अशा स्कॅममध्ये अजिबात फसू नका. आता वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. बघा, बऱ्याचदा आपल्या शाळेमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीला आपण खूप वर्षांआधी बघितलेलं असतं आणि त्या व्यक्तीचा कलर सावळा असतो आणि अचानक जेव्हा आपण तिला काही वर्षांनी बघतो तिचा चक्क कलर बदललेला असतो. चक्क त्या व्यक्तीचा स्किन टोन लाईट झालेला असतो. मग असं कसं शक्य आहे? आपला खरा कलर बदलणं तर शक्यच नसतं ना.
मग ती व्यक्ती कस काय, आधी तर सावळी होती शाळेमध्ये, मग आता अचानक ती गोरी कस काय झाली? तर बघा, काहींची जी स्किन असते ना ती लवकर टॅन होते आणि जेव्हा आपण शाळेत असतो, आपण बऱ्याचशा बाहेरच्या ऍक्टिव्हिटीज करत असतो, तेव्हा आपण आपल्या स्किनची सुद्धा अजिबात काळजी घेत नाही. आपण बाहेर जाताना स्कार्फ यूज करत नाही, घरी गेल्यावर हातपाय धुवत नाही, या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्षच देत नाही ना. त्यामुळे बऱ्याच जणांच्या शरीरावर प्रचंड टॅन झालेला असतो. आणि मग काही वर्षांनी जेव्हा शाळा पूर्ण होते, मग ते कॉलेजमध्ये जातात, मग त्यांना कळतं, मग ते स्वतःची काळजी घ्यायला लागतात किंवा बाहेरच्या ॲक्टिव्हिटीज काही नसतात, ते जास्तीत जास्त घरात राहायला लागतात आणि मग यामुळे हळूहळू त्यांची टॅनिंग पूर्णपणे नाहीशी होते आणि त्यांचा जो खरा कलर असतो तो बाहेर येतो. आणि म्हणून आपल्याला असं भासतं की ती आधी तर सावळी होती, आता ती खूप गोरी झाली आहे. तर ते कुठल्याही क्रीम किंवा मेडिसिनमुळे झालेलं नसतं, खरं तर तो तिचा किंवा त्याचा नॅचरल कलर एक्सपोज झालेला असतो. आणि जसं आपण आधी बघितलं की काही क्रीम्स अशा आहेत ज्यांनी फरक पडतो. आपला जितका जास्तीत जास्त इव्हन टोन आहे तितका बाहेर काढण्यासाठी, आपली टॅनिंग रिड्यूस करण्यासाठी, जसं मी सांगितलं तसा फरक पडतो. आपली स्किन ब्राईट करण्यासाठी, स्किनवर ग्लो आणण्यासाठी, हायड्रेशनसाठी अशा बऱ्याचशा क्रीम्स असतात. पण पूर्णतः कलर चेंज होणं हे पॉसिबल नाही आहे. आणि कुठेतरी ना आपल्या प्रत्येकाला जो कलर मिळाला आहे ना तो अगदी सुंदर असतो. हे कुठून तरी आपल्या आधीपासून डोक्यात घातलं गेलंय आणि आजही आपल्या तेच डोक्यात बसून गेलंय. गोरा कलर, लाईट स्किन टोन असं काही नसतं. बघा, आपला जोही स्किन टोन आहे ना, आपण त्याला ग्लो कसं करता येईल, आपल्या त्वचेला हायड्रेटेड कसं ठेवता येईल याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे, ना की गोरं होण्याकडे. आपल्या प्रत्येकाचा जोही स्किन टोन आहे अगदी सुंदर आहे. मग आता बघूया की जर पॉसिबल नाही आहे कोणत्या क्रीमने आपला कलर चक्क लाईट होणं, गोरा होणं, तर मग हे जे बॉलिवूडचे काही ॲक्टर्स आहेत जे 90sमध्ये सावळे होते पण आता मात्र चक्क ते गोरे दिसतात, हे कसं काय? तर बघा, सध्या ना सगळेच जण स्किन केअर करायला लागलेत आणि ते ॲक्टर्स आहेत तर आपण एक्सेप्ट करूया की ते आधीही करत असतील, पण आता ते जास्त करताय. आता सगळेच जण स्वतःच्या दिसण्याची जरा जास्तच काळजी घ्यायला लागले आणि आपण आपल्याबद्दल जितका विचार करतो ना त्याहून जास्त, खूप पटीने जास्त ते विचार करतात. कारण त्यांना रोज खूप जणांच्या समोर जायचं असतं, त्यांना बरेचसे कॉम्पिटिटर्स असतात, म्हणून ते त्याच विचारात असतात आणि मग ते काही ना काही करत असतात सतत, म्हणून त्यांच्या स्किनमध्ये थोडाफार फरक पडतो. आणि आपण जर बघितलं की 90sमध्ये जेव्हा शूटिंग व्हायच्या तेव्हा तिथे टेंट लावले जायचे, अम्ब्रेलाज असायच्या आणि त्यामध्ये ते बसायचे, त्यामध्ये ते मेकअप करायचे. मग ते कुठेतरी बाहेरच आलं, त्यामध्ये सन एक्सपोजर आला. जरी ते सावलीत असायचे तरी तिथे UV रेज तर जास्त प्रमाणात आलेच ना. पण आता त्यांच्या मेकअपसाठी, थोड्या रेस्टसाठी त्यांच्याकडे व्हॅन्स असतात, याचा सुद्धा फरक पडतो. आणि आताची फोटोग्राफी, लाईट्स यांच्यात सुद्धा खूप बदल झालाय. हे तर आपणही मान्य करतो ना. आधीचे आपले मोबाईलमधले फोटो आणि आत्ताचे फोटो किती फरक असतो. आपल्यालाही कळतं की कुठे सेल्फी काढायचा आहे, कुठे लाईट येईल, तिथे जाऊन आपण फोटो काढतो. तर हे काही रिझन्स झाले. आणि अजून एक मेन रिझन म्हणजे ग्लुटाथॉन. ते ग्लुटाथॉन घेतात, त्याचे इंजेक्शन्स असतील, टॅबलेट्स असतील, त्या ते कन्झ्युम करतात. ग्लुटाथॉन हे एक अँटीऑक्सिडंट असतं जे सरळ आपल्या मेलॅनिनवर इफेक्ट करतं, ज्यामुळे आपला स्किन टोन लाईट होतो. आणि बरेचसे ॲक्टर्स ग्लुटाथॉन इंजेक्शन घेऊन त्यांचा स्किन टोन थोडाफार लाईट करतात. पण बघा, ग्लुटाथॉनने सुद्धा ना आपला स्किन कलर 2 ते 3 टोन लाईट होऊ शकतो, याहून जास्त नाही. लाईट होऊ शकतो, नक्कीच होऊ शकतो, पण इतका नाही की एखादा व्यक्ती अगदी डार्क आहे आणि तो पूर्णपणे व्हाईट बनून जाईल, असं अजिबात शक्य नाहीये, कुणालाच शक्य नाहीये. आणि हे जे ग्लुटाथॉनचे इंजेक्शन्स असतात, याच्या सप्लिमेंट्स असतात, त्या खूप महाग असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं काहीच नाही आहे की एकदा आपण त्या घेतल्या आणि आपला स्किन टोन लाईट झाला. नाही, आपण जोपर्यंत त्या कन्झ्युम करतो तोचपर्यंत आपल्याला फरक पडतो. जसं आपण त्या बंद केल्या त्याचा इफेक्ट हळूहळू कमी होतो. ते जोपर्यंत इंजेक्शन घेतात तोपर्यंत त्यांना रिझल्ट दिसतो. इंजेक्शन घेणं बंद केलं, सप्लिमेंट घेणं बंद केलं की त्यांचा रिझल्टही जातो. जसं की बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे, कदाचित तुम्हीही त्यावर व्हिडिओज बघितले असतील, की प्रियंका चोप्रा आधी डार्क होती, मग नंतर तिने तिचा स्किन टोन लाईट केला आणि आता ती हॉलिवूडमध्ये गेली आहे तर पुन्हा तिचा स्किन टोन तिने डार्क केला. तर या सगळ्या गोष्टी अशा असतात. मग प्लास्टिक सर्जरीने आपण आपला कलर गोरा करू शकतो का? तर अजिबात नाही. मेलॅनिन रिडक्शन आपण करू शकतो का? तर नाही. अशा कोणत्याही गोष्टी आल्या नाहीयेत. तर मित्रांनो, मी बरेचसे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केला. यावर तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा.